Hello, check. Hello, check. Hello, hello, check. हॅलो चेक. हॅलो चेक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला घरत स्पोर्ट्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा. का पार्थ पाटीलच्या बॅटमधून मिडविकेटच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. एक पॉवरफुल स्ट्रोक पार्थ पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत काय झालं 14 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती हेमंत घरत. पुन्हा एकदा फलंदाज मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला कशा प्रकारे वाचलं होतं आणि खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. डीप वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केलं आणि फेकी होईपर्यंत आपण पाहू शकता सिंगलनी संतुष्ट व्हावं लागलं. हॅलो चेक. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 15 धावा धावफलकावरती. हॅलो. सरळ 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 यष्ट्या यष्ट्या उद्ध्वस्त केला गेला. खोलवर टप्प्यात चेंडूला ऑफसाईड वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिला आदरा, पहिला गडी बाद. Hello, check. Hello, check. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक वेगाने आले, फेकी सुद्धा वेगाने. चेंडू यष्ट्यांवरती एका हाताने लावण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहू शकता 2 धावा. अमर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले आहेत. 5 चेंडूंचा आता अमर पाटीलच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या आहेत. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळतोय. अमर पाटीलला सुद्धा मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावफलक आपण जर का धावफलक 17, 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नारंगीचा वंडर बॉय प्रशांत भगत मैदानाच्या आतमध्ये जाताना. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 17 धावा. इथून एका बाजूला आपण पाहतोय पार्थ पाटील, ज्याच्या बॅटमधून एक पॉवरफुल स्ट्रोक आला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तो एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत भगत.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 पुन्हा एकदा पाच पाटील स्ट्राईक वरती. निखिल पाटील गोलंदाजी मारवरती सज्ज होताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय सरळ पॉइंटच्या डोक्याच्या वरतून सीमारेषा पार, षटकाराला स्विच हिट केला होता. पार्थ पाटीलची पॉवर मैदानाच्या नसाकत आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडूला पाठवलं आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. 23 धावा. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती जात
हॅलो चेक. हॅलो चेक. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. डबल फुल 44 44 धावा धावफलकारांनी येणारे 4 चेंडू पार्थ पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळी आपल्या संघासाठी करताना षटकारांची आतिषबाजी ज्याच्या बॅट मधून दिसली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना आता पार्थ आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल तर होणारच. आता इथे गोलंदाज आपण पाहू शकता योगेश घरत आहेत ज्यांना या खेळपट्टीचा एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहतो. त्याच्या समोर आपण पार्थला पाहतोय ज्यांनी मागच्या 2 ते 3 हंगामामध्ये NCC नारंगीकडून खेळताना प्रभावित करणारी कामगिरी सातत्याने आपल्या संघासाठी केली. इथून सुद्धा तीच केली. पार्थने सलामीवीर बॅटर म्हणून आले आपल्या संघासाठी प्रभावित करणारी कामगिरी. आउट करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब. या स्टँड वरती चेंडू लावण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा इथून 2 चित्र 2 गोष्टी. चेंडू सर्कलच्या आतमध्ये होता. फील्ड केल्यानंतर फेकी अशा प्रकारे करायची होती की तिथे फक्त सिंगल. पार्थ स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न करत होते पण ती सिंगल सोबत विकेट कोणाला सॅक्रिफाईस नाही करायला लागलं आणि 2 धावा सुद्धा आल्या. त्या 2 धावा धावफलकामध्ये ऍड. हॅलो चेक. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा आपण पाहतोय 47. पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडूसाठी पार्थ पाटील स्ट्राईक वरती येताना फटका खूप चांगला होता. पण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहू शकता. खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं गेलं. जयेश मांगेला होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण जयेश मांगेला होते त्या क्षेत्रामध्ये आणि कशा प्रकारे चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं. चेंडूला फील्ड केला आणि फेकी सुद्धा खूप चांगली. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 47. पार्थ पाटील स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ करतोय. चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली. चांगला जेल टीम प्ले आणि संपलाय पार्थ पाटीलचा खेळ. बघा पार्थ पाटील डगआउटच्या दिशेने आपल्या संघासाठी खूप चांगली खेळी. 39 धावेची वैयक्तिक खेळी आणि डगआउटमध्ये टाळ्या सुद्धा वाजतात. खेळी सुद्धा तशी होती. 5 षटकार ज्याच्या बॅट मधून दिसले आणि खूप पॉवरफुल स्ट्रोक. ते स्विच हिटचे 2 आणि मैदानाच्या 4ही बाजूने खेळण्यासाठी पार्थ चांगला होता आणि खूप चांगली खेळी. ते स्विच हिट असू दे, मिड विकेटचं क्षेत्र असू दे, या फाईन लेगचं क्षेत्र असू दे, आपल्या संघासाठी 5 षटकार ज्याच्या बॅटमध्ये 39 धाव्यांची वैयक्तिक खेळी. शेवटच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न योगेशची गरज. अंपायरकडे दाद मागताना वेगाने क्षेत्ररक्षक जयेश मांगेला चेंडूवरती येतील. फेकी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. चेंडू जर काही यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नाही आलाय लेग बाईसचा इशारा येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय 49 49 वरती धावफलक स्थिरावला जाते. 50 धावेचं आव्हान असणार आहे टीम आई एकविरा. 50 इज अ टार्गेट फ्रॉम टीम आई एकविरा. हॅलो चेक. बघा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी होता. ज्या खेळाडूने एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे त्याच्याकडे आपण पाहतो गोलंदाजी असू दे. त्या गोलंदाजीमध्ये मात्र 2 धावा खर्च केला आणि सलामीवीर बॅटर म्हणून जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आले तेव्हा आपल्या संघासाठी जे 2 मोठे फटके ज्याची गरज होती
ते खूप चांगला खेळ. एक अष्टपैलू खेळाडू मिस्टर करण पाटील, हित्विक 24 मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो चेक. बघा करण पाटील आले, त्याला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ. राकेशजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते. करण पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी. 50 धाव्याचं टार्गेट आहे आई एकविरा या संघाला. अभिनंदन करण. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारे 24 चेंडू आणि 50. 24 मध्ये 50चा पाठला करायचा आहे. हॅलो चेक. दोन्ही सलामीवीर बॅटर, एका बाजूला धीरज पाटील तर दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू योगेश घरत. आणि गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय पार्थ पाटील. ज्या खेळाडूंनी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ आणि प्रभावित करणारी कामगिरी. आता गोलंदाजी मारवरती सज्ज होताना 24 चेंडू आणि 50 धावांचा पाठला करायचा आहे. 24-50 मध्ये बघा पहिलं षटक, जे पहिलं षटक हाणामारीचे षटक म्हणजे षटकाकडे आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आई एकविरा संघ जर का 50चा पाठला करायचा आहे तर ती फ्लाइंग स्टार्ट असणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण जर का विचार केला ना तर पार्थला सुद्धा माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करायच्या आहेत, म्हणून स्वतः आपण पाहू शकता पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी सज्ज. आणि क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता 3 खेळाडू, एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक लॉंग ऑनच्या दिशेने अमर पाटील आहेत आणि एक पाहतो डीप स्क्वेअर लेगला सुद्धा खेळाडू आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न बराच बाहेर होता. पंच आमच्या दिशेने वळतात वाईटचा इशारा करताना. अतिरिक्त धावाने श्री गणेशा होतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय सरळ मागे, टप्पा पडल्यानंतर निघून. यष्टीरक्षकाची भूमिका निभावता प्रशांत भगत.
नयन तांडेल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. नारंगीचे MS धोनी म्हणून प्रशांतला पाहतात. यष्टांच्या मागे आहे, जे खूप चांगले यष्टीरक्षक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक, चेंडू हातामध्ये, फेकी वरच्या दिशेने, फेकी वरच्या दिशेने प्रॉपर केली होती, पण ती फेकी या स्टँड पासून बराच लांब होती आणि यष्टीरक्षक आपण पाहू शकता कशा प्रकारे त्या चेंडूवरती गेलं. त्याने खूप चांगल्या प्रकारे त्या फेकीला कलेक्ट केलं गेलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धावा. धीरज पाटील स्ट्राईक एंडवरती येताना एक अष्टपैलू खेळाडू, सातत्याने NCC कडून खेळताना याही खेळाडूंनी खूप चांगला खेळ दाखवला आणि प्रभावित करणारी कामगिरी केली. आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना खूप चांगला खेळ. तर इथून आता गावकपच्या स्पर्धेमध्ये आपलं स्वतःचं नाव आणि आई एकविरा संघाला विजयाच्या दिशेने नेण्यासाठी धीरज पाटीलला सुद्धा ती खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ मागे निघून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, येणारा प्रत्येक डॉट दबाव वाढवणारा डॉट असणार आहे आणि पॉवर प्लेचे षटक आहे. या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर 3 क्षेत्ररक्षक जे सर्कलच्या बाहेर आहेत, म्हणजे ती क्षेत्ररक्षण आहे जशा प्रकारे तशाच प्रकारे गोलंदाजी सुद्धा पार्थ करतोय आणि पार्थला सुद्धा माहिती आहे की इथून हात खोलण्याची संधी नाही द्यायची. पण एका बाजूला धीरज पाटीलला सुद्धा माहिती आहे की या षटकामध्ये जर का चांगली स्टार्ट नाही आली तर संघ थोडासा दबावामध्ये असेल, त्या कारणास्तव स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. खुलवा टप्प्याचा चेंडू होता, त्याला डिफेन्सिव्ह पद्धतीमध्ये खेळून काढलं. पार्थ पाटील स्वतः गोलंदाज चेंडूवरती जातील, चेंडूला फील्ड करतील. निर्धाव चेंडूची सांगता बघा, धीरज पाटील आणि पार्थ पाटील दोनही खेळाडू एकमेकांच्या जोडीने खेळतात आणि दोघांचा खेळ एकमेकांना माहिती आहे. तो खेळ माहीत असताना मैदानाच्या आतमध्ये तो फॉर्म, इथून जर गावकपची स्पर्धा आहे प्रत्येकाला एकमेकाचा खेळ माहिती असेल, पण तुमचा करंट फॉर्म मैदानाच्या आतमध्ये काय आहे तो जास्त महत्वाचा आहे. आणि पार्थ दाखवून देताना फलंदाजी करताना आलेलं मोमेंटम कायम गोलंदाजी करताना आपल्यापासून ठेवले. त्या मोमेंटमला तोडण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. 1-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात, पण अखेरकार राहतील दूर. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 6, 6 रन ऑन स्कोर कार्ड. बघा इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे हे पॉवर प्लेचे षटक हात खोलण्याची संधी नाही दिले. 5 शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. शेवटचा चेंडू पॉइंटच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. 1-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करते, चेंडू हाताला लागतो, हातामध्ये नाही येत आहे तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी होईपर्यंत 2 धाव्यांनी संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण पाहतोय 8 धावा. गोलंदाजी मारवरती एक एक्सपिरियन्स खेळाडू अष्टपैलू गंभीरजी पाटील सर. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप वरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील आणि सिंगल. फेकी होईपर्यंत आपण पाहतोय. बघा इथून दुसऱ्या षटकामध्ये जर का जास्त धावा नाही आला ते कॅल्क्युलेशन. आई एकविरा संघाला पहिल्या 12 मध्ये किती धावेपर्यंत पोहोचायचं आहे हे कॅल्क्युलेशन मैदानात त्याची गरजेचं आहे. धीरज पाटील आणि योगेश गरल दोन्ही सलामीवीर बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक प्रशांत भगत तिकडे सज्ज आहेत.
2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 9 धावा. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकी करतोय. प्रशांत भगतच्या हातामध्ये चेंडू नाही येते, मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक होते, त्यांनी बॅकअप खूप चांगल्या प्रकारे दिला. आणि आता बॅकअपचा जर का उल्लेख केला ना, तर आयजी एकविराला या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी तो एखादा मोठा फटका, जिकडून त्या मॅचला पुन्हा एकदा स्टार्ट केलं जाईल. म्हणजे त्या धावफलकाला पहिल्या 12 मध्ये तुम्हाला किती धावेपर्यंत पोहोचायचं आहे ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे, की 50 धावेंचा पाठला करायचा आहे. चेंडू 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 मागे निघून जातोय. पुन्हा एकदा प्रशांत भगत. आता मैदानाच्या आतमध्ये असं दृश्य आहे ना, की एका बाजूला गंभीरजी पाटील सर गोलंदाजी मारवरती आहेत ना, आणि प्रशांत भगत दोनही खेळाडू खेळत आहेत का. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 10 धावा. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग वरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील, चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत मात्र सिंगल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवला. टाटा बाय बाय करत मिड विकेटच्या क्षेत्राला क्लिअर करणारा धीरज पाटीलच्या बॅट मधून दमदार षटकार. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 33 धावांची गरज असणार आहे. बघा एक पारितोषिक येते नयन तांडेल यांच्याकडून. प्रशांत भगत यष्टीरक्षक यांनी जर का विकेट घेऊन असं थोडंसं वेगळं सेलिब्रेशन केलं, म्हणजे पूर्ण मैदानाच्या आतमध्ये धावले, तर त्यासाठी पारितोषिक येते. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच घेतल्यानंतर तो बॉल वरती उडवायचा आणि नंतर मैदानाच्या आतमध्ये रागाने आपटून दाखवायचा आहे, असं पारितोषिक लावण्यात येतं नयन तांडेल यांच्या माध्यमातून. थोडंसं वेगळं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं ते पारितोषिक, 1000 रुपयाचं ते सेलिब्रेशन येईल का. योगेश घरात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मारवरती प्रवीण आहेत. बघा इथून या षटकामध्ये जर का मोठे फटके नाही आले तर दबाव सुद्धा वाढणार आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातोय. प्रशांत भगत चप्पळाई दाखवताना योगेश घरत यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. मैदानाच्या बाहेर तंबूच्या दिशेने येताना योगेश घरत, आता त्यासाठी आपण विचार केला तर धीरज पाटीलला स्ट्राईक वरती पाठवण्याचा. धीरज पाटील आलेला तो षटकार, त्यानंतर 2 डॉट संघाच्या खात्यामध्ये थोडंसं दबाव आहे. आलेला तो षटकार होता की शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता धीरजनी. त्या षटकारानंतर जे मोमेंटम होतं ना, ते आई एकविरा आपल्या बाजूने खेचायचं होतं, ते मोमेंटम नाही खेचलं गेलं. योगेशची गरज लगातारचे 2 डॉट. इथून गोलंदाजाचं मनोबल आता पुन्हा एकदा वाढताना. धावफलकाचा आपण जर का विचार केला तर 17 धावा. इथून आपण पाहू शकता धीरज पाटील जशा प्रकारे स्ट्राईक वरती गेले, तर पारतने सुद्धा आपल्या गोलंदाजाला जाऊन संदेश दिले, कारण की शेवटच्या चेंडूवरती आलेला तो षटकार, धीरजनी घेतलेली स्ट्राईक आई एकविरा संघासाठी किती फायदेशीर ठरणार पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दबावामध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत, हातामध्ये चेंडू नाही येत आहे आणि सिंगल कंप्लीट. कुशल होते, चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते.
चेंडू हवेमध्ये होता, चेंडू खाली आले होते पण त्या चेंडूला जज करताना थोडीशी चुका आणि तो झेल नाही टिपला गेला. बघा निखिल निखिल मैदानाच्या आतमध्ये 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 18. आता निखिलला मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी कालची खेळ आयुष्यामध्ये तुम्हाला काय आठवायचं, तुम्ही केलेल्या चांगल्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला आठवणं गरजेचं आहे. आता निखिलने कालचे 2 लगातारचे षटकार, त्या षटकाराची इथे आपल्या संघासाठी गरज आहे. निखिल आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय गॅपमध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील, फेकी होईपर्यंत सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 19 धावा. इथून आपण पाहू शकता थोडासा एकविराचा संघ दबावामध्ये. त्याचं कारण सुद्धा आहे, तुम्ही जर का 50चा पाठला करतोय तर तुमची मैदानाच्या आतमध्ये रणनीतीसोबत ती रीती सुद्धा पाहिजे. या दोन्ही गोष्टी नाही दिसल्या. 50चा पाठला करताना ती रणनीती नव्हती आणि खेळामध्ये ती रीती सुद्धा नाही दिसला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाठवले, क्षेत्ररक्षक अमर पाटील चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करताय. खूप चांगले प्रयत्न केले होते पण अमर पाटीलच्या हातातून निसरून चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. पाच चेंडूचा खेळ झालाय 25 धावा. तर 5-25 मध्ये आपण जर का विचार केला, येणारे 7 चेंडू आणि 25 धाव्याची गरज. 7-25 मध्ये हा शेवटचा चेंडू, हा शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. जशा प्रकारे नेहमी तिसरं षटक मॅच कोणत्या बाजूने वळते दर्शवणारा षटक असेल, तसंच शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या गोलंदाजाला किती धावा ठेवल्या जातील हे दर्शवणारा. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पार्थ पाटील वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत. आगी पार्थ पाटील जर का चेंडू खाली गेलाय, एक चांगला झेल टिपलाय, संपलाय धीरज पाटीलचा खेळ. धीरज बॅक टू द डगआउट. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 25-25. गोलंदाजी मार्गवरती कुशल आपण पाहतोय, एक नवीन यंग टॅलेंट जो NCC मधून नारंगीच्या कावकूप मध्ये आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झालाय. कुशलच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अमर पाटील वेगाने चेंडूवरती येतील, फेकी वेगाने गेली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात ते पण थांबवलं गेलं. येणारे 5 चेंडू 24 धावांची गरज. 5-24 मध्ये या चेंडूवरती जर का मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात. जीतने प्रयत्न केले होते, कुशल स्वतः चेंडूवरती जातील, फील्ड करतील, सिंगलने संतुष्ट. आता इथून निखिल थोडासा दबावामध्ये, पण निखिल एखादा फटका जर का बॅट मधून आला तो मोठा फटका, तर त्या मॅच मध्ये पूर्णपणे आई एक वेळा परत येऊ शकते. पण तो एखादा मोठा फटका मॅच मध्ये परत आणण्यासाठी 4 चेंडू 23 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मग गोलंदाजी मार्गवरती कुशल आहे, त्याला सुद्धा आपण जर का विचार केला तर लेदर क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला दिसतो. आणि सातत्याने या ग्राउंडवरती ती प्रॅक्टिस करत असताना आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ. कुशलचं ते एक षटक सुद्धा या मैदानावरचं आम्हाला सातत्याने आठवते. कशा प्रकारे कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीचा दर्जा सुधरवतोय आणि खूप चांगली कामगिरी आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी
आज या ओपनच्या गाव कपच्या स्पर्धेमध्ये आणि NCC म्हणजे NCC क्रिकेट क्लबकडून लेदर खेळताना सुद्धा खूप चांगली कामगिरी सातत्याने प्रॅक्टिसमध्ये असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता मोठे फटके नाही खेळून देत आहे. 5 चेंडूचा खेळ झाला 28 धावा आणि गावकपची खासियत आहे की नवीन नवीन कशा प्रकारे खेळाडू आपल्याला चमकताना दिसतील आणि आपल्या गावाचं नाव कशा प्रकारे पुढे नेतील. आता पार्थ पाटीलचा आपण जर का विचार केला तर हाही खेळाडू आम्हाला ते गावकपमध्ये त्याच्या बॅटमधून आलेलं अर्धषटकाची खेळी ही सुद्धा आठवते सातत्याने. संधी होती, चेंडू हवेमध्ये होता, बराच वेळ क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती आले होते पण कॅच मिस होते. मॅच फिनिश. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं टीम आई एकविरा हाडलक विजेता संघ घरच स्पोर्ट्स संघ. खूप खूप अभिनंदन दोन्ही टीमला. नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. बघा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर पार्थ पाटील. पार्थ या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ, आक्रमक खेळी, 39 धावांची ती वैयक्तिक खेळी आणि पहिलं षटक हाताळताना मात्र 8 धावा खर्च केला.